तर नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन यूट्यूब व्हिडिओमध्ये. तर आजचा व्हिडिओ खूप वेगळा आहे, कारण आज आपण आलो आहोत अक्कलकोटला. आणि माझे असे नेहमी फिरण्याचे व्हिडिओज हे हिंदीमध्ये असतात, पण सध्या आजचा व्हिडिओ जो असेल, म्हणजे आत्ता 2-3 व्हिडिओज जे असतील ते मराठीमध्येच असतील. तर आम्ही आज सकाळी निघालो होतो आणि आम्ही दुपारी इथे पोहोचलो 3:30ला अराऊंड अक्कलकोटला. तर आत्ता आम्ही सध्या भक्तिनिवासमध्ये राहत आहोत. तर नशिबाने इथे आम्हाला रूम मिळाला आहे. तर इथे तुम्ही राहिलात तर तुम्हाला 600 वगैरेमध्ये रूम मिळेल. आत्ता तुम्ही फॅमिलीबरोबर नसाल तर हा रूम मिळेल, पण तुम्हाला यासाठी ऑफलाईन बुकिंग करावी लागेल. तर तुमचं नशीब चांगलं असेल तर तुम्हाला इकडे नक्की मिळेल. नाहीतर दुसरा ऑप्शन आहे की इथे आणखी बाकी पण रूम्स आहेत असे, ते तुम्हाला डिलक्स रूम वगैरे मिळतील, तर तुम्ही तेही घेऊ शकतात. ते ऑनलाईन बुकिंग करू शकतात. तर ते जे पण रेट्स आहेत त्याबद्दल मी तुम्हाला पुढे सांगेनच. आत्ता नाश्ता वगैरे करायचं प्लॅन आहे, थोडंसं चहा वगैरे घेऊ, कारण की थोडं दमलो होतो. तर फ्रेशन अप हो आणि इथनं जाऊ दर्शन घेण्यासाठी. तर आता बघू किती वेळ लागते. तशी आता थोडी गर्दी वाढलेली आहे, पण बघू आता किती टाईम लागतो. आणि खूप येण्याची इच्छा होती कधीपासून, तर खूप एक्सायटेड आहे. चला आता दर्शनसाठी जाऊया. हे अक्कलकोटचं भक्तिनिवासचं प्रवेशद्वार आहे. आत गेल्यावर तुम्हाला असे काही इमारत दिसेल. तर ए विंगमध्ये तुम्ही समजा मित्र असाल तर तुम्हाला इथे रूम मिळू शकतो. इथे दोघांचं रूम तुम्ही बघायला गेलात तर 600 रुपये, 4 बेड 700 रुपये आणि 11 व्यक्तींसाठी मोठी रूम 1500 रुपयाला मिळते. आता ह्याच्याच मागे जाल तर तुम्ही फॅमिलीसोबत असाल तर तुम्ही इथे स्टे करू शकता. इथे तुम्हाला डिलक्स रूम मिळतील आणि जे पण चार्जेस आहेत ते मी तुम्हाला या व्हिडिओतून दाखवत आहे. याच भक्तिनिवासच्या कंपाऊंडमध्ये तुम्ही समजा स्वतःच्या गाडीने येता तर पार्किंगची सोय आहे. सोबतच तुम्हाला चहा नाश्तासाठी उपाहारगृह पण आहे आणि यालाच लागून एक गौशाला पण आहे. तर आपला हा आहे प्रवेशद्वार. म्हणजे तुम्ही बघाल तर आतमध्ये जे पण स्टे आहे ते या दिशेला आहेत, आतमध्ये आहेत. आणि जो आपला मुख्य मंदिर आहे तो या दिशेला आहे. तर तुम्ही जेव्हा एंट्री घ्याल तर तुम्ही कसे याल तर तुम्हाला राईट यायचं. मंदिराचा जो एंट्रन्स आहे, जो पार्किंग आहे, तिथून तुम्हाला राईट यायचं आणि सरळ सरळ चालत यायचं आणि तुम्हाला हा प्रवेशद्वार दिसेल. म्हणून त्यानंतर आम्ही दर्शनासाठी निघालो. अन्नछत्रसाठी एक गेट आहे, तिथे तुम्हाला पे अँड पार्कची सुविधा मिळेल. इथे राहण्यासाठी पण खूप सारे ऑप्शन्स आहेत. तुम्हाला इथे यात्री भवनची सुद्धा सुविधा मिळेल, जिथे तुम्ही राहू शकता. इथे काही नेमलेले दुकान सुद्धा तुम्हाला मिळतील, जिथे तुम्ही तुमची बॅग किंवा काही सामान असेल तर इथे ठेवू शकता. हे आहे अक्कलकोटचं अन्नछत्र, जिथे तुम्ही दुपारी आणि रात्री 2 वेळा तुम्हाला प्रसाद मोफत मिळू शकतो. हा आहे मंदिराकडे जाणारा मार्ग. तुम्ही मंदिरात जात असाल तर तुम्हाला चप्पल स्टँड पण इथे दिला गेलाय, जिथे तुम्ही आपले चप्पल वगैरे ठेवू शकता. आतमध्ये रेकॉर्डिंग करण्याची काही अनुमती नसल्यामुळे मी आतलं काही रेकॉर्ड केलं नाही. अर्ध्या तासात आमचे दर्शन झाले. खूप बरं वाटलं. खूप वर्षांपासून इच्छा होती, स्वामींचे दर्शन घ्यायचे होते, पण काही कारणामुळे अक्कलकोटला येणं जमत नव्हतं. पण इच्छा तिथे मार्ग. खूप काही अडचणी आल्या होत्या, पण ते सामोरे जाऊन आम्ही फायनली इथे पोहोचलो. त्या गोष्टीचा मला खूप आनंद झाला. दर्शनानंतर काही वेळ आम्ही तिथे शांत बसून राहिलो. खूप शांत वाटलं.
त्यानंतर आम्ही निघालो स्वामीच्या समाधी मठावर. मंदिराच्या बाहेर तुम्हाला बाजार लागलेला मिळेल. इथे तुम्हाला हवी ती गोष्ट मिळू शकते. तुमच्या नातेवाईकांसाठी तुम्हाला प्रसाद वगैरे घ्यायचा असेल तोही इथे मिळेल. समाधी मठ हे मंदिरापासून 1.5 किलोमीटरच्या अंतरावरती आहे. तर आम्ही चालतच त्या मार्गे निघालो. समाधी मठाचं महत्त्व हे आहे की स्वामींनी शेवटचं काही वेळ इथेच होते. सोबतच त्यांनी जी समाधी घेतली ती इथेच घेतली. याच मंदिराच्या परिसरात चोलप्पा अप्पाचा वाडा आहे. तिथेही तुम्ही जाऊ शकता. तिथे आजही लोक राहतात, पण तुम्ही ती खोली बघू शकता. आणि सोबतच इथे एक विहीर सुद्धा आहे. आम्ही जोपर्यंत तिथे पोहोचलो तोपर्यंत आम्हाला कळलं 8 वाजता आम्हाला आरती सुद्धा मिळेल. तर त्याचाही आम्ही आस्वाद घेतला. आरतीनंतर आम्ही समाधी स्थळाचे दर्शन घेऊन आपल्या रूमवर निघालो. अक्कलकोटचे खूप सुंदर दर्शन झाले आणि आता आम्हाला निघायचं होतं दुसऱ्या दिवशी तुळजापूरसाठी. दुसऱ्या दिवशी आम्ही सकाळी 5 वाजता निघालो अक्कलकोटहून तुळजापूरसाठी. अक्कलकोट ते तुळजापूर आम्हाला यायला 1.5 ते 2 तास लागले. तुम्हाला तुळजापूरला आलात की तुम्हाला पार्किंगसाठी खूप मोठी जागा मिळते. आम्ही पार्किंग वगैरे करून डायरेक्टली मंदिराच्या दिशेला निघालो. तुम्हाला इथे आईसाठी काही प्रसाद वगैरे घ्यायचा असेल, ओटी घ्यायची असेल तर तुम्हाला इकडे मिळू शकते. इथेच मंदिरासमोर तुम्हाला मोफत चप्पल ठेवण्याची आणि आपली बॅग ठेवण्याची सोयसुद्धा होते. मंदिर परिसरात गेल्यावर तुम्हाला सर्वात आधी राईट साईडला गौमुख तीर्थ दिसतो. तिथे तुम्ही आपले हात पाय धुवू शकता. पुढे गेल्यावर तुम्हाला पहिलं मंदिर दिसतो तो आहे उजव्या सोंडाचा गणपती. इथे तुम्ही दर्शन वगैरे घेऊ शकता आणि प्रवेशद्वारातून आत जाऊ शकता. शनिवार रविवार असल्यामुळे भक्तांची खूप जास्त गर्दी होती, पण आम्ही सुद्धा ठरवून आलो होतो दर्शन घेतल्याशिवाय जायचं नाही. मंदिर परिसरात 4 ते 5 मजली इमारत आहे. यात तुम्हाला दर्शनासाठी जावं लागतं.
दर्शनासाठी कधी वर कधी खाली असं चढावा उतरावं लागतं. कितीही गर्दी असली तरी भक्तांचा जल्लोष काही कमी होत नाही. साडेतीन तासानंतर आम्हाला तुळजाभवानी आईचे दर्शनाचे योग आले. हा शेवटचा पॅच क्रॉस केल्यावर आईचे दर्शनाचे आपल्याला योग येते. आतमध्ये शूटिंग अलाउड नसल्यामुळे आतलं मी काही रेकॉर्ड करू शकलो नाही. बाहेर आल्यावर तुम्ही श्री लक्ष्मीनारायण मंदिरात सुद्धा जाऊन पाया पडू शकता. सोबतच बाजूला आहे दिगंबर महाराजांचं मंदिर, तिथेही तुम्ही जाऊन दर्शन घेऊ शकता. दर्शनानंतर आम्ही काही वेळ पायऱ्यांवर बसून राहिलो. त्यानंतर आम्ही निघालो आपल्या पुढच्या देवस्थानी, जे आहे पंढरपूर. तुळजापूर ते पंढरपूर जायला आम्हाला 2 ते 2.5 तास लागले. पंढरपुरात गेल्यावर सर्वात पहिले आम्ही राहण्याची सोय बघू लागलो. आम्ही सर्वात पहिले गेलो गजानन महाराज समितीमध्ये. तिथे काही आम्हाला रूम्स मिळाल्या नाही. तिथे आम्हाला मंदिर संस्थेचं वेदांत भक्तिनिवास इथे रूम मिळाली. आम्हाला दोघांना 3 बेडरूम आम्हाला 700 रुपयात मिळाली. तुम्ही तुमच्या फॅमिलीसोबत येत असाल तर तुम्हाला रुक्मिणी विठ्ठल भक्तनिवास इथेही रूम मिळू शकतात. इथले रूम जे पण आहेत खूप स्वच्छ आहेत आणि मंदिर परिसराच्या खूपच जवळ आहेत, तर तुम्ही इथे स्टे करू शकता. रूमवर जाऊन आम्ही फ्रेश होऊन निघालो पांडुरंगाच्या दर्शनासाठी. असं म्हणतात की तुम्हाला पांडुरंगाचे दर्शन करण्याच्या आधी पुंडलिक महाराजांचे दर्शन करावे लागते. त्यासाठी तुम्हाला भीमा नदीच्या घाटवर जावं लागतं. तिथे पुंडलिक महाराजांचं मंदिर आहे. असं म्हणतात पुंडलिक महाराजांनी विठ्ठलाची भक्ती केली होती. त्यालाच प्रसन्न होऊन विठ्ठलाने त्यांना दर्शन दिले. विठ्ठलाने दर्शन दिल्यावर पुंडलिक महाराजांना खूपच अत्यंत महत्त्वाचं काम आल्यामुळे त्यांनी सांगितलं विठ्ठलाला की तूच याच विटेवर उभा राहा जोपर्यंत मी परत येतोय. तर असं म्हटलं जातं आजही विठ्ठल त्याच विटेवर कडेवर हात घेऊन उभे आहेत. भीमा नदीच्या घाटावर आल्यावर कळतं की हा जो अनुभव आहे तो किती सुखद आहे. भीमा नदीच्या घाटावर आल्यावर तुम्हाला अनेक मंदिर दिसतील. मंदिरात जाण्याच्या आधी तुम्हाला भीमा नदीचे दर्शन करावे लागते. एकदा पुंडलिक महाराजांच्या मंदिराचे दर्शन झाले की आपण निघतो
पांडुरंगाच्या दर्शनाला. मंदिराच्या घाटेवर द्वारकाधीश मंदिर सुद्धा आहे. तुम्ही तिथेही जाऊन दर्शन घेऊ शकता. मंदिरात 2 प्रकारचे दर्शन दिले जाते. एक आहे चरण दर्शन आणि दुसरे आहे मुखदर्शन. चरण दर्शनमध्ये मुखदर्शनच्या प्रमाणे थोडा जास्त वेळ लागतो आणि मंदिर हा 10 वाजता बंद होतो. तर असे आमचे पांडुरंगाचे दर्शन सुद्धा झाले. आणि आज आम्ही परत आपल्या घरी निघालो आहोत. आम्ही आज ठाण्याला निघतोय. तर खूप सुंदर हे तिन्ही देवस्थान झाले. आता सध्या मी आहे आपल्या होमस्टेवरती, जिथे आम्ही स्टे केला होता. तर खूप चांगली सोय आहे इथे, खूप शांत आहे. तर तुम्ही नक्की इथे एक व्हिजिट देऊ शकता. इथे आलात तर इथे राहू शकता आपल्या फॅमिलीसोबत, आपल्या मित्रांसोबत. तर नक्की इथे या आणि होप सो तुम्हाला हा व्हिडिओ खूप इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. आमचे तिन्ही दर्शन खूप सुंदर झाले. अक्कलकोट, तुळजापूर आणि हे पंढरपूर. तेही आपल्या 2 व्हीलरवर आलो होतो. तर खूप चांगले दर्शन झाले. आता आम्ही निघू अर्ध्या तासात आणि निघू आपल्या पुढे, आपल्या घराकडे आपल्याला निघायचं आहे. शेवटी आपली दर्शन झालेत आपले आणि आता निघायची दिवस आला आहे. तर थोडं दुःख पण आहे या गोष्टीचं, पण आनंद पण आहे की आमचे तिन्ही दर्शन चांगले झालेत. तर तुम्ही असं यायचं असेल तर तुम्ही नक्की येऊ शकता, व्हिजिट करू शकता. आणि हा तुम्हाला व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि असंच मला सपोर्ट करत राहा. पुढच्या व्हिडिओमध्ये मी परत नवीन नवीन काहीतरी असं घेऊन येत राहीन. जिथे जिथे जाईन तुम्हाला मी सांगत राहीन आणि तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करेन. तोपर्यंत सपोर्ट करत राहा. चला बाय.